नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते. चला, आज आपल्याला डिंगऱ्यांची भाजी बनवायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. आता डिंगऱ्या म्हणजे काहींना माहीत नसेल किंवा काहींना माहीत पण असेल. आता ह्या डिंगऱ्या आहे ना गावावरून आणलेल्या आहे. आता डिंगऱ्या म्हणजे आपण जे मुळे खातो ना किंवा मुळा जो असतो ना, त्या मुळ्याला हे शेंगा येतात वरती, याला डिंगऱ्या म्हणतात. आता गावाला मुळे केलेले आहे आणि ह्या शेंगा मी गावावरून आणलेल्या आहे. आता सर्वात पहिले बघा, आपल्याला शेंगा निवडून घ्यायच्या आहे. आता आपण जशा गवारच्या शेंगा छोटे तुकडे करतो त्या पद्धतीने करायचे आहे. आता तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही सुरीने केलं तरी पण चालेल. आता इथे बघा, शेंगा आपल्याला तुकडे करताना शेवटचा भाग जो असतो ना कडेचा, तो घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही बाजूचा. तुम्हाला आता इथे बघा, शेंगा मी ह्या पद्धतीचे अशा साफ करून दाखवते किंवा निवडून दाखवते, छोटे आकार करून दाखवते. तर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही बाजूचं कडेचं घ्यायचं नाही, 1-1.5 इंच सोडून द्यायचं आहे, मधलाच भाग घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, आता इथे बघा, हे बघा, हे कडेचं काढलं, त्याच्यानंतर इथे बघा हा आतला भाग आहे ना तोच घ्यायचा आणि तिथून पुढे पण हे कडेचं आहे ना, हे बघा, हे घ्यायचं नाही आपल्याला. आता हे शेंगाने एकदम कोवळ्या आहे. मी कालच गावावरून तोडून आणलेले आहे, शेतातून, आमच्या शेतात मुळे केलेले आहे आणि त्याला शेंगा आलेले आहे. मुळे जर मोठे झाले ना नंतर त्याला शेंगा येतात वरती पानांच्या तिथे. आता शेंगा बघा सर्व मी निवडून घेतलेले आहे. आता त्याच्यासाठी इथे मी हिरवी मिरची घेतलेली, लसूण घेतलेला आहे, गावरान लसूण आहे हा, आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. आता हे मी खलबत्त्यातच आबडधोबड कुटून घेतलं आहे, हे बघा. आता आपल्याला शेंगा धुवून घ्यायच्या आहे स्वच्छ. आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली. सर्वात पहिले आपण शेंगा घालून घेऊ कढईमध्ये. आपल्याला आता हे शेंगांमध्ये जे पाणी आहे ते पूर्ण पहिले काढून टाकायचे, म्हणजे गरम केल्या का ते पूर्ण पाणी आटून जाईल. आपल्याला 1 मिनिट शेंगा अशाच गॅसवर कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला ना पूर्ण ओलावा कमी झाल्यानंतर शेंगांचा त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. आता तेल घातल्यानंतर आहे ना या भाजीला ना खूप छान अशी चव येते, खूप टेस्टी लागतात शेंगा. आपल्याला शेंगा आहे ना इथे 5 मिनिटं छान अशा तेलावर फ्राय करायचे. आपल्याला झाकण ठेवायचं नाही, शेंगांचा कलर छान शेवटपर्यंत हिरवागार राहतो. आणि हे शेंगा कोवळ्या आहे. बाजारामध्ये तुम्ही जर शेंगा घेतल्या, तुम्हाला घ्यायच्या असेल तर थोडेसे ना असे तोडून बघायचे, पटकन तुकडा पडला तर हे शेंगा फ्रेश असतात आणि हिरवीगार शेंगा असते. चला, इथे 5 मिनिटं झालेले शेंगा पण फ्राय झालेले आहे. त्याच्यानंतर आता परत 1-1.5 चमचा तेल घातलं आहे कढईमध्ये. आपण आता याच्यामध्ये सर्वात पहिले मोहरी घालू. मोहरी फुलू द्यायची, फुटल्यानंतरच आपल्याला जिरं घालायचं आहे. आता हे शेंगांना चव आहे ना अगदी मुळ्यासारखी असते, कारण का मुळ्यालाच हे शेंगा येतात झाडाला वरती. मुळा खाली असतो आणि मुळा जास्त मोठा झाला की नंतर त्याला वरती हे शेंगा येतात, त्याला डिंगऱ्या म्हणतात. आता इथे बघा, मी जिरे मोहरी घातली, त्याच्यानंतर इथे मी कढीपत्ता पण घातला आणि जी आपण हिरवी मिरची, लसूण, आलं खलबत्त्यात कुटलं तर ते पण घालून घेतलं. आणि मिरचीचा ठसका होऊ नये म्हणून मी थोडंसं मीठ पण घातलं चवीनुसार. नंतर आपल्याला पुढे पण मीठ घालायचं, पहिले थोडंच घातलं. हळद घालून घेतलेली आहे. अगदी झटपट होते कमी साहित्यामध्ये. आपण आता ज्या शेंगा 5 मिनिटं मस्त फ्राय केल्या तेलावर, त्या घालून घेऊ. आपल्याला आता इथे काय करायचं, झाकण ठेवायचं नाही, 2-2 मिनिटांनी हे शेंगा छान अशा परतावून घ्यायच्या आहे तेलावर, म्हणजे मधून मधून त्याला खालीवर करायचं आहे. आता इथे काय करू आपण, अगदी 2 चमचे पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ पण घालून घेतलं. हे बघा, 2 चमचे पाणी घातलेलं आहे. जास्त पाणी नाही घालायचं, कारण का हे शेंगा मी सुक्याच करणार आहे. आता तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता, खूप छान लागतात. हे बघा, आता आपण काय करू, मधून मधून हे शेंगा 2-2 मिनिटांनी छान अशा परतून घेऊ. आता तुम्हाला जास्त पाणी भाजीला ठेवायचं असेल तर ठेवू शकता, किंवा याला रस्सा पण तुम्ही ठेवू शकता. आता इथे बघा, शेंग छान अशी वाफलेली आहे. हे बघा, लगेच शिजल्या गेलेली ती, कारण का हे शेंगा खूप कोवळ्या आहे आणि शेतातून आणलेल्या आहे. आता बाजारामध्ये एकदम असं फ्रेश असा आपल्याला भाजीपाला भेटत नाही. अगदी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, खूप छान चव लागते. हे बघा, भाजी होत आलेली आहे.
आपण आता छान मिक्स करून घेऊ. अगदी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत या डिंगऱ्यांची भाजी खूप छान लागते. इथे बघा 2-3 मिनटं झालेली आहे. अजून आपण छान परतून घेऊ. हे बघा तयार झालेली आहे आपली डिंगऱ्याची भाजी. करून बघा तुम्ही पण, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि थोड्याशा अशा भाज्या वेगवेगळ्या खाल्ल्या म्हणजे मुलांना पण थोडंसं सवय लागते, माहीत पण होते. आता ही भाजी कसली ती काही एवढं माहीत नसतं. बघा तयार झालेली आहे आपली डिंगऱ्याची भाजी. चला, संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद. भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये.